लता मंगेशकर यांच्यावर जेव्हा विषप्रयोग करण्याचा प्रयत्न झाला होता. 1943-44 दरम्यानची गोष्ट. कोल्हापूरमध्ये एका चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं आणि त्यावेळच्या विख्यात गायिका नूरजहाँ गाणं रेकॉर्ड करायला तिथे आल्या होत्या. त्याच चित्रपटात एक लहान मुलगी भूमिका करत होती. चित्रपटाचे निर्माते नूरजहाँ यांच्याशी त्या मुलीची ओळख करून देताना म्हणाले, "ही लता आहे आणि ती सुद्धा गाते." नूरजहाँ झटकन म्हणाल्या, "बरं, काहीतरी म्हणून दाखव." यावर लता यांनी शास्त्रीय संगीताची चाल असलेलं एक गाणं म्हटलं. नूरजहाँ ऐकत राहिल्या आणि लता गात राहिल्या. मुलीचं गाणं ऐकून नूरजहाँ खुश झाल्या होत्या. "छान गातेस, फक्त रियाज करत जा, खूप मोठी होशील." उपजीविकेसाठी चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करणारी ही मुलगी खरोखरच खूप मोठी झाली आणि गान कोकिळा लता मंगेशकर म्हणून ओळखली जाऊ लागली. गीतकार दिग्दर्शक गुलजार यांनी सांगितलेली एक गोष्ट इथे आठवते. लता फक्त गायिका नाही, तर त्या भारतीयांच्या दैनंदिन जगण्याचा एक भाग झालेल्या आहेत. लता मंगेशकर यांच्या गायनाव्यतिरिक्त इतर पैलूंविषयी लोकांना खूपच कमी माहीत आहे. आनंद घन या संगीतकाराशी असलेलं त्यांचं घनिष्ठ नातं फारसं लोकांना माहीत नसेल. आनंद घन यांनी 60च्या दशकात 4 मराठी चित्रपटांना संगीत दिलं होतं. स्वतः लता मंगेशकर यांनीच आनंद घन हे नाव घेऊन संगीतकाराची कामगिरी बजावली होती. 1950 साली राम राम पाहुणे या चित्रपटाला त्यांनी स्वतःच्या खऱ्या नावाने संगीत दिलं होतं. परंतु संगीतकार म्हणून त्यांनी पुढे काम केलं नाही. साधी माणसे या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम संगीतकाराचा सन्मान सुद्धा मिळाला. पण त्यावेळी लता मंगेशकर स्वतःच्या खुर्चीवर शांत बसून होत्या. संगीतकार आनंद घन म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून खुद्द लता मंगेशकरच आहेत असं कोणीतरी म्हटलं. ऋषिकेश मुखर्जी यांनी आनंद या चित्रपटाचं संगीत देण्यासाठी लता मंगेशकर यांना निमंत्रित केलं होतं. पण लता यांनी त्यासाठी नकार दिला. हेही फारसं लोकांना माहीत नसावं. लता दिदी सांगतात, 1962 साली मी महिनाभर आजारी होते. माझ्या पोटाचा एक्सरे काढण्यात आला. तेव्हा मला संत परिणाम करत जाणारे विष देण्यात आल्याचं लक्षात आलं. आमच्या घरात एक नोकर होता. तो स्वयंपाक करायचा. त्या दिवशी तो नोकर काही न सांगता घर सोडून निघून गेला. त्याने पैसे देखील घेतले नाहीत. कोणीतरी त्याला जाणीवपूर्वक आमच्या घरी पाठवलं होतं, हे तेव्हा आम्हाला कळलं. तो कोण होता हे आम्हाला माहीत नव्हतं. त्यावेळी मी 3 महिने अंथरुणाला खिळून होते. या काळात मजरूह सुलतानपुरी साहेबांनी मला मदत केली. ते रोज संध्याकाळी घरी यायचे. संगीत विश्वात लता मंगेशकर यांची कामगिरी अत्युच्च स्थानी जाणारी ठरली आहे. तरी त्यांचा तिथवर जाण्याचा प्रवास संघर्षमय, तिरस्काराला तोंड देणारा आणि अडचणींनी भरलेला होता. लहानपणी वडिलांचं निधन झाल्यामुळे लता मंगेशकर यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरता लहान मोठ्या भूमिका कराव्या लागत होत्या. परंतु त्यांना मेकअप, अभिनय यातलं काहीच माहीत नव्हतं. त्यांना केवळ गायिका व्हायचं होतं. याच दरम्यान संगीत दिग्दर्शक उस्ताद गुलाम हैदर त्यांच्या आयुष्यात आले. त्यांनी लता यांचा आवाज ऐकला आणि त्यांना घेऊन ते इतर संगीतकारांकडे गेले. लता जेमतेम 19 वर्षाच्या असतील. त्यांचा आवाज पातळ असल्याचं सांगून त्यांना नकार देण्यात आला होता. परंतु गुलाम हैदर स्वतःच्या मतावर ठाम होते. त्यांनी मजबूरी या चित्रपटामध्ये मुनव्वर सुलतान यांच्याकरता पार्श्वगायिका म्हणून लता यांना संधी दिली. "तू एके दिवशी खूप मोठी कलावंत होशील आणि तुला नाकारणारे लोक त्यावेळी तुझ्या मागे लागतील," असं गुलाम हैदर यांनी लता यांना सांगितलं. नूरजहाँ आणि गुलाम हैदर दोघेही फाळणीनंतर पाकिस्तानात निघून गेले. परंतु त्यांनी लता यांच्याबद्दल केलेली भाकीतं खरी ठरली. मजबूर या चित्रपटातील लता मंगेशकरांचं गाणं ऐकून लता यांना कमाल अमरोही यांच्या महल चित्रपटासाठी पार्श्वगायिका म्हणून काम मिळालं. त्यात त्यांनी आएगा आनेवाला हे गाणं म्हटलं. त्यानंतर लता यांच्याकडे चित्रपटांची रेघ लागली. आपल्या कारकिर्दीच्या आरंभ काळातील एक गमतीशीर किस्सा सांगताना लता दिदी सांगतात, 40च्या दशकामध्ये मी चित्रपटांसाठी गायला सुरुवात केली. त्या काळी मी घरून लोकल ट्रेन पकडून मालाडला जायचे. तिथे उतरून मग स्टुडिओपर्यंतचा पायी प्रवास करावा लागायचा. वाटेत किशोरदासुद्धा भेटायचे. मी त्यांना आणि ते मला ओळखत नव्हतो. किशोरदा माझ्याकडे बघत राहायचे. कधी हसायचे, कधी हातात काठी घेऊन फिरवत राहायचे. त्यांचं हे वागणं मला विचित्र वाटायचं. त्यावेळी मी खेमचंद प्रकाश यांच्या एका चित्रपटासाठी गाणं म्हणत होते. एके दिवशी किशोरदा माझ्या मागोमाग स्टुडिओत आले. हा मुलगा माझा पाठलाग करतोय अशी तक्रार मी खेमचंदजीकडे केली. तेव्हा ते म्हणाले, "अरे हा तर आपला अशोक कुमारचा धाकटा भाऊ आहे." मग त्यांनी माझी आणि किशोरदांची ओळख करून दिली. त्या चित्रपटासाठी आम्ही दोघांनी पहिल्यांदा एकत्र गाणं म्हटलं. लता मंगेशकरांनी अनेक मोठमोठ्या संगीतकारांबरोबर आणि किशोर, रफी, मुकेश, हेमंत कुमार यांच्यासारख्या गायकांसोबत गाणी म्हटली. अगदी लहान वयात त्यांनी स्वतःच्या बळावर चित्रपट उद्योगात स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठामपणे भूमिका त्यांनी घेतल्या. त्यासाठी दिग्गजांचा विरोध पत्करायची त्यांची तयारी होती. रॉयल्टीच्या मुद्द्यावरून त्यांनी त्या काळात मोहम्मद रफी यांच्याशी
शोमॅन राज कपूर व HMV कंपनी इथपर्यंत सर्वांशी 2 हात केले होते. लता मंगेशकर यांनी 60च्या दशकात चित्रपटांमधील त्यांच्या गाण्यासाठी रॉयल्टी घ्यायला सुरुवात केली. परंतु सर्व गायकांना रॉयल्टी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी मुकेश व तलत महमूद यांच्यासोबत एक संघटना स्थापन केली. गायकांना गाण्याची रॉयल्टी मिळावी अशी मागणी त्यांनी HMV या रेकॉर्डिंग कंपनीकडे आणि निर्मात्यांकडे केली. परंतु त्यांच्या मागणीचा अवैध झाला. तेव्हा त्यांनी HMV या कंपनीसाठी गाणी गाणं बंद केलं. कोणत्या प्रकारची गाणी आपल्याला गायची आहेत याबाबत लता मंगेशकर यांनी स्वतःच्या इच्छेनुसार निवड केली होती. त्या काळी एखाद्या गायिकेला अशी निवडीची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट होती. लता मंगेशकर यांना त्यांच्या गायनाच्या कारकिर्दीमध्ये अनेक पुरस्कार मिळाले. लता मंगेशकर यांच्या गाण्यातील वैशिष्ट्यांबद्दल बोलणं अवघड गोष्ट आहे. गाण्यातील भावना, नजाकत आवाजातून समोर आणण्यात त्यांचा हातखंडा होता. लता मंगेशकर म्हणतात, माझ्या वडिलांनी माझी जन्मपत्रिका पाहिली होती आणि मी प्रचंड प्रसिद्ध होईल, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेईल, काळजी घेईल व लग्न करणार नाही असं ते म्हणाले होते. जन्म, मृत्यू आणि लग्न यावर आपलं नियंत्रण नसतं. मी लग्न केलं असतं तर माझं जीवन वेगळं राहिलं असतं, पण मला कधी एकटं वाटत नाही. मी सतत कुटुंबासोबत राहिलेली आहे. मंगेशकर कुटुंबाचा पूर्वीपासून संगीताशी संबंध होता. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर स्वतः गाणं गात. ते एक नाटक कंपनी चालवायचे. तसेच अनेक विद्यार्थ्यांना ते संगीत शिकवायचे. परंतु आपल्याच घरात इतकी सांगीतिक प्रतिभा आहे याची कल्पना त्यांना आली. चित्रपटांमधील त्यांच्या योगदानासंदर्भात बोलताना लता मंगेशकरांचे शब्द आठवतात. 2013 साली भारतीय चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाली. तेव्हा लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, चित्रपट उद्योगाची 100 वर्ष पूर्ण झाली असतील तर माझीही 71 वर्ष आहेत. लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.